याच अनुषंगाने मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की नारी शक्ती याच्यामध्ये आत्ता पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्या महिलांसाठी आवर्जून कुठला संदेश देऊ पाहता? आणि दुसरी गोष्ट की तुम्ही गृह खात्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारभारी आहात, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यानंतर सर्वात तुम्ही पॉवरफुल आहात. अशा परिस्थितीत महिलांवरचे जे अत्याचार आरोप त्यांच्या प्रत्येक सगळ्या गोष्टी घडताना दिसतात, अशा हे संदर्भात महिलांनासुद्धा काय अपील कराल? ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित सांगा. तुमचं दुसऱ्या पहिल्या प्रश्नाचं मी पहिल्यांदा उत्तर देते की महिलांवरचे जे अत्याचार आहेत तर गृह खात्यासमोर जी 5-6 महत्त्वाचे जे त्यांचे व्हर्टिकल्स आहेत त्याच्यात सुरक्षित महिला हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हर्टिकल आहे. आणि त्याच्याकरता सर्वतोपरी शासन प्रयत्न करत आहे, गृह विभाग प्रयत्न करत आहे. CM सरांनी त्याच्याबद्दल अधिक विस्तृतपणे आधी सांगितलं. एक गोष्ट जी आता सध्या होते ती मला महत्त्वाची वाटते की लहान वयापासूनच मुलींना पण आपण धडे देतो, त्याच्याबरोबर पण मुलांना पण. म्हणजे एका पिढीत असं झालं की आपण मुलींना खूप धडे दिले, पण मुलांना सक्षम मुलींबरोबर वागण्याची जी त्यांची मानसिकता होती ती आपण तयार करायला पाहिजे. आणि एकूण महिलांबद्दल जर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन, आणि मला हे खूप मनापासून ठाम विश्वासाने वाटतं, असं म्हणतात की नो फोर्स इन द वर्ल्ड कॅन स्टॉप ॲन आयडिया हुज टाईम हॅज कम. तर सशक्त नारी शक्ती जी आता वेळ आली आहे आणि जगातली कोणतीच ताकद हिला आता थांबवू शकत नाही. येस.